महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि आम्हाला सध्या आम्ही मागे जवळपास 200च्या जवळपास गायी पाहतो. या गायींबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्या. नमस्कार. माझं नाव हनुमंत आऊबा ढोले, राणा राष्ट्रा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मालक आता ह्या एवढ्या 200 गायी आहेत, या 200 गायी कोणाच्या आहेत, काय आहे, कधीपासून आहे, ही सर्व माहिती द्या आम्हाला. या 200 गायी आहेत या भगवंताच्या आहेत. म्हणजे इथे काशीलिंग बिरदेवाचं एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या गायी आहेत. ज्यावेळी देव इथं आले त्यावेळी गायी त्यांच्यासोबतच होत्या. म्हणजे 1041ला देव इथं आले त्यावेळी देवांच्या बरोबर गायी होत्या. त्याच गायी ह्या आता आज पण. त्यातनं परत थोड्या थोड्या वाढत आज 200पर्यंत पोचल्यात, 250पर्यंत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गायी आहे, या गायींचं चाऱ्याचं नियोजन आता आम्ही पाहतोय की इथे एका माळरानावरती गायी चरायला आलेल्या आहेत. पण आता पावसाचे दिवस आहे म्हणून थोडंफार चरायला आहे. पण मग वर्षभराचं नियोजन आणि चाऱ्याचं नियोजन किंवा खुराकाचं नियोजन कसं करता सर्व आहे? आता चाऱ्यासाठी म्हटलं तर एक 5 एकर जमीन देवस्थानची पण आहे. त्या इथं आम्ही हत्ती घास, ऊस, मक्का, कडवळ असं थोडंसं केलेलं आहे. त्यातनं पण आणि थोडंसं भक्तांच्याकडनं पण कडबा वगैरे येत असतो. म्हणजे बाकीचे काही वैरण असले तरी पण भक्त देतात. देवाच्या गाय असल्यामुळं माणसं मदत करतात. आता 200 गायी म्हटलं तर याच्यामध्ये वळूची पण मेन महत्त्वाची गरज आहे. मग वळू तुमचा स्वतःचा इथलाच आहे का बाहेरचा आहे? कसं नियोजन आहे ब्रीडिंगचं? सगळ्यात महत्त्वाचा तो जो मुद्दा आहे तो फार पूर्वीपासून चुकत आलेला आहे. आता काय झालं, ह्या गाया देवाबरोबर आल्या त्यावेळीपासून त्यांच्याच ब्रीड त्यांच्यात झाल्यामुळं अनब्रीडिंग झालेलं आहे पूर्ण. म्हणजे आता ह्या दुधाला फार कमी आलेले गाय आहेत की जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत पिल्ल्याला दूध पुरतं. तिथनं पुढं ती गाय स्वतः या पिल्ल्याला सुद्धा दूध पुरेसं देऊ शकत नाही. ह्या पद्धतीनं आता ह्यांचं प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो अनब्रीडिंगमुळे झालेला आहे. त्यासाठी आत्ता मी एक 7-8 महिन्यापासून पूर्वी मी देवस्थानकडून ह्या गाया मी स्वतः सांभाळायसाठी घेतल्यात. त्यावेळेपासून मी आता ह्यात एक नवीन ब्रीडचा जो कोसा खेळार येतो, जो धनगरी खेळारमध्ये त्याचा आता मी एक ब्रीडसाठी एक पिल्लू आणलेला आहे. ते 18 महिन्याचं आहे. एक 22 महिन्यानंतर ते चालू होईल. आता एवढं काही सांभाळणं तसं पाहायला गेलं तर हे काही साधी गोष्ट नाही आहे. मग एवढं काही सांभाळणं कसं काही नियोजन करता मग तुम्ही? आता तिथं गोठ्यामध्ये बांधणी असेल किंवा बाकीचं मॅनपॉवर असेल तर कसं नियोजन करताय? आता माझ्याकडं 7 गडी आहेत कामाला, ज्यांना प्रत्येकी 12-12 हजार रुपये पगार आहे. ही लोक सेवा पण करायला अधिक त्यांना आपण पगार पण देतोय. आणि बाहेरची काही लोक आमचे बंधुराजे आहेत, आमचे चुलत भाऊ आहेत, सगळेजण मिळून आम्ही ते करतोय. वैरणकाठी असू दे, कोट्यातलं शेणघाण असू दे किंवा लोटणं, झाडणं, धुणं, हे सगळे काम आम्ही करतोय. आता एवढ्या गायी 200 गायी म्हटलं तर काही प्रमाणात तिथं तुमच्याकडे दूध पण समजा कदाचित कलेक्ट होत असेल असं आम्ही म्हणू, तर दूध किंवा वासर यांचं काय आपल्याकडे कलेक्शन होत असतं? दुधाचं कलेक्शन काहीच होत नाही. कारण मी पहिल्याच ह्याच्यात सांगितले की या अनब्रीडिंगमुळे यांचं दूध गेलेलं आहे. आता त्या गायला बऱ्यापैकी 1 लिटर दूध आहे आणि 1 लिटर पिल्ल्याला आपल्याला पाजावंच लागतं आहे. त्यामध्ये काढता येत नाही. फक्त 1-2 गाय अशा आहेत की देवाला फक्त अमावस्या दिवशी आणि ज्यावेळी रविवार असतो त्यावेळी म्हणजे अभिषेक करायचा असतो त्यावेळी फक्त आम्ही एक अर्धा लिटर दूध फक्त देवाला देऊ शकतो. बाकी कोणालाही देऊ शकत नाही. या मापाचा ही गायांचा विषय झालेला आहे. आणि पिल्ल्यांचा विषय म्हटला तुम्ही तर पिल्ल्यांना दूध कमी पडत असल्यामुळं त्यामुळे त्या प्रमाणात पिल्ली वाढत नाहीत. आणि आता एक विचारायचं की आता तुमच्या ह्या देवस्थानच्या गायी आहेत, मग कदाचित मग ह्या गायी समजा आता बऱ्याच जणांना खोंड घ्यायचा असतो, कालवड घ्यायची असते, मग या देवस्थानच्या गायींमधनं आपल्याला काही देता येतं का? आपल्याला कालवड देता येत नाही, आपल्याला खोंड देता येतं. तर खोंडाचा आपण आत्ताचा ह्या वर्षीचा रेट आहे तो 5,500 रुपये. आपण त्याच्याबरोबर ती गाय पण देतो. ती गाय ज्यावेळी पिल्लू थान तुटं होईल त्यावेळी तुम्ही आणून सोडायची. मग आता याच्यामध्ये गाई जेव्हा आपण खोंड द्यायची वेळ येते किंवा विकला जातो तर त्यावेळेस मग आपण किती लांब, का ह्या परिसरामध्येच हे होतं का लांबपर्यंत पण जाते? आता ते भक्ताचा विषय आहे. समजा जर का दूर कोणाला न्यायचं असेल तर तो त्याच्या खर्चाने नेणार आहे, आपल्याला काही संबंध नाही. फक्त त्याचा आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड, त्या गायीबरोबर फोटो आणि इथला गावातला एक ओळखीचा माणूस, हा फक्त कागदपत्र द्यावी लागतात त्याला. म्हणजे ती गाय मागं आली पाहिजे ह्यासाठी, बाकी काय नाही. म्हणजे वासरू दूध प्यायचं संपलं बंद झालं की देऊन टाकायचं. हो, असंच ह्या पद्धतीनंच बऱ्याच वर्ष चालू आहे.
आता एक गोष्ट जर आपण म्हणलं तर आता इथून पुढं आता जसं तुम्ही म्हणलं की हे इनब्रीडिंग झालं, ब्रीडिंग व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं गायींची होणारी वासरं ही त्या पद्धतीची नाही होते. पण तुम्ही जसं सांगितलं तर गोठ्यामध्ये एक आता जातीवंत सुंदर एक खोंड तुम्ही आणलाय की ज्याच्यापासून पुढील भविष्य काळात यांची ब्रीडिंग सुधारली जाईल. तर ब्रीडिंग सुधारून पुढील भविष्य काळात काय नियोजन आहे की किती मोठ्या प्रमाणात आता 200 गायींना अजून आपण किती भव्य करणार आहोत किंवा काय प्लॅनिंग आहे देवस्थानचं या संदर्भात? आता पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो तर ब्रीडिंगचा. तर जो मी आता जो खोंड आणला आहे त्याची पूर्ण वंशावळ माझ्याकडे आहे. म्हणजे त्याची आई, त्याची आजी, त्याचे वडील आणि त्याचा आजा, असं 4 म्हणजे 2 स्टेप मी मागं जाऊन त्यांचा पूर्ण ब्रीडिंगचं सायकल मी आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या आजीला 6 लिटर दूध आहे, त्याच्या आईला 6 लिटर दूध आहे, त्याच्या बाच्या आईला 6 लिटर दूध आहे आणि त्याच्या आज्याच्या आईला म्हणजे त्याच्या आज्याची आई जी होती तिला 5 लिटर दूध आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण वंशावळ काढूनच ही पिल्लू आणलेला आहे आणि त्यात 18 महिन्याचं आहे. आता एक 4-5 महिन्यात चालू होईल ते. आता मला एक सर असं विचारायचं आहे की एवढं आता करता ते तुम्ही, परत देवस्थानचं पण मेन गायी आहेत, तर महाराष्ट्रातील जनतेकडून कोणती मागणी करतं की कुठल्या प्रकारची मदत ही देवस्थानला या तुमच्या गोवंशाला झाली पाहिजे, काय सांगता या संदर्भात? तर काय झाले तर इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो हिंडवायचा आहे, चारायचा आहे गायांना. तर इथं आता बऱ्यापैकी जमिनी अशा मोकळ्या राहिलेल्या नाहीत, सगळे इरिगेटेड झाले, ऊसाचं क्षेत्र आहे आणि आता त्यांच्यासाठी आपल्याला ओपन हाऊस बांधायचं आहे. म्हणजे ओपन हाऊस जिथं आपण बांधणार आहे तिथं कमीत कमी 500 फूट गावानं आपल्याला बांधायला लागत्या. आत्ता म्हणजे चालू घडीच्या हिशोबानं एक 50 गाया वाढल्या तरी सुद्धा त्यात तर राहू शकतात. ह्या हिशोबानं आपण एक 500 फूट गावानं बांधणार आहे, 500 फूट शेड येणार आहे आणि 500 फूट कंपाऊंड येणार आहे. ह्याचा आपल्याला आता खर्च म्हणजे मोठा खर्च आहे. जर का काही लोकवर्गणीतनं किंवा कोण गायांसाठी दान करणार असेल तरी पण आपण ती घेऊन करू शकतो, पण पैसे स्वरूपात नाही. डायरेक्ट मटेरियल दिलं तर आम्ही घेऊ शकतो, काय अडचण नाही. पैशा स्वरूपात दान घेतच नाही शक्यतो आम्ही. त्यांनी समजा एक विटेचा दगडाचा एक ट्रक दिला, कुणी वाळू दिली, कुणी सिमेंट दिलं, कुणी स्टील दिलं, कुणी पत्रा दिला, तर ते आम्ही घेतोय. आता सर आम्ही ही गायींची खरं तर माहिती घेतली, पण आता आम्हाला अजून एक उत्सुकता आहे की हे जे देवस्थान आहे आपलं ह्याचा इतिहास काय किंवा तिथलं थोडंसं आम्हाला जास्तीत जास्त काय माहिती देता येईल सर संपूर्ण महाराष्ट्राला? इतिहास म्हणला तर आता हा इतिहास आहे तो फार एकदम प्राचीन आहे, कारण 1000 वर्ष आता कमीत कमी होत आल्यात मंदिराचे किंवा देव इथं येऊन. तर ते ताम्रपटावरती त्याची तारीख आहे की 1041 वेळी बिरुदेव ह्या गावामध्ये आले ह्याची नोंद आहे. मग त्यानंतर ते काही मागं आमनापूर किंवा काही मागची गाव आहेत तिथं पण त्यांचं ते रेकॉर्ड आहे. पण झाला विषय काय, ज्यावेळी देव इथं आला त्यावेळी देवाला पण अशी बरीचशी संकटं येत देव इथंपर्यंत आलेला आहे. ही आता आम्हाला एवढी जास्त म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वेळ लागेल, कारण युद्ध पण झालेले देवाचे त्या दरम्यान. मग त्यावेळी देवाबरोबर जी मेंढरं होती ती मेंढरं मेल्यात त्या युद्धात, राहिल्या त्या फक्त गायी. त्या गायी घेऊन देव इथं आला. मग त्यानंतर ही शेवटचं स्थानक आहे. त्यानंतर त्या डोंगरावरती एक मंदिर आहे, तिथं वरच्या बाजूला एक डोंगर आहे मोठा, तिथं एक संतोषगिरी म्हणून मंदिर आहे, ते पण ह्याच देवाचं आहे. त्यावेळी युद्ध पूर्ण झालं, युद्ध विराम झाली, त्यावेळी तिथं देव थांबले आणि शांतपणे बसले. त्यांच्या मनाला संतोष झाला म्हणून तिथं संतोषगिरी नाव त्यांचं पडलं आणि हे काशीलिंग बिरुदेव पडलं, असं झालं. आता आम्ही इथं गावात आता तुमच्याकडे येत असताना आम्ही तुमचा आष्ट्यातला पत्ता विचारत होतो, पण तुमच्या गावाला आष्ट्याच्या अगोदर अजून एक काहीतरी नाव जोडलेलं आहे, 1.25 लाख आष्टा. हा, हे 1.25 लाख आष्टा म्हणजे काय? म्हणजे आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम ऐकतोय की आष्टा ऐकलं होतं, पण 1.25 लाख आष्टा म्हणजे काय? ज्यावेळी इंग्रज सरकार इथं होतं त्या टायमाला जमिनीचा शेतसारा म्हणजे टॅक्स त्यावेळेचा ज्यावेळी इंग्रजांनी गोळा करायला चालू केला त्यावेळी बऱ्याच भागातनं टॅक्स गोळा करायची एक वेगवेगळी पद्धत होती. तर जी मुरमाड जमीन असते त्याचं वजन कमी असतं आणि जी काळी जमीन असते तिचं वजन थोडंसं जास्त असतं. काळ्या जमिनीमध्ये जर का उडदासारखे खडे असतील काळे तर तिची वजन जादा असतं. मग काळीपेटीच्या टोपणा एवढं वजन करून मातीच्या प्रतीवरती टॅक्स ठरला जात होता त्यावेळी. आणि त्या मातीची प्रत एवढी भारी होती या गावची की या मातीची किंमत म्हणजे वजन जादा होतं आणि क्षेत्रफळ जादा असल्यामुळे ह्या गावाला 17,500 हेक्टर जमीन आहे. आणि क्षेत्रफळ जादा असल्यामुळे काय झालं की इथं टॅक्स इतका मोठ्या प्रमाणात गोळा झाला की इंग्रजांना कळायचं बंद झालं आणि इंग्रजांनी मग
इथला टॅक्स 1.25 लाख त्या वर्षी गोळा झाला त्यावेळी, म्हणजे जो 1800 मधला विषय आहे. आणि मग त्यावेळी इंग्रजांनी काय केलं, सगळ्यात पहिली नगरपालिका ह्या गावाला दिली, का तर एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा झाला. 1.25 लाख झाल्यामुळं लोकांनी काय झालं, सगळ्या परिसरात कळालं की बाबा 1.25 लाख टॅक्स गोळा झाला, 1.25 लाख टॅक्स गोळा झाला, म्हणून ह्या गावाचं नाव 1.25 लाख आष्टा पडलं. तसा विषय हा, हे गाव प्राचीन आहे एकदम, म्हणजे संभाजीराजांच्या काळात सुद्धा ह्या गावाचा उल्लेख आहे. ज्यावेळी संभाजीराजांना इथं कैद केलं आणि इथनं नेताना ज्यावेळी बागणी म्हणून इथे गाव आहे, तिथे किल्ला होता, तिथून सांगलीला नेलं आणि सांगलीतून ज्यावेळी वर तिने कराड साईडला नेलं त्यावेळी ह्या गावातनं नेलं होतं. या गावाचं त्यावेळी नाव आष्टी होतं, त्यानंतर परत आष्टा पडलं आणि त्यानंतर ही 1.25 लाख आष्टा पडलं. माझं नाव हनुमंत आऊबा ढोले, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आमच्या देवस्थानचं जे पत्ता आहे ते स्टँडला लगतच एक मंदिर आहे, म्हणजे काशीलिंग बिरुदेव असं नाव आहे आणि गोशाळेचं नाव काशीलिंग गोसंगोपन असं आहे. माझा मोबाईल नंबर 9158 30 35 26. खिल्लार महाराष्ट्राची शान.